नमस्कार, मी मंदाकिनी सपकाळ. आपल्यामध्ये खूप ऊर्जा आणि शक्ती सामावलेली असते, पण आपल्याला याची जाणीव नसते. आपल्यामध्ये ज्याप्रमाणे ऊर्जा आणि शक्ती असते त्याप्रमाणे आपल्या अंतरंगात ईश्वराचा वास असतो. हे सांगताना कबीर म्हणतात, जो तिल माही तेल है, चकमक में आग, तेरा साई तुझ में है, जाग सके तो जाग. मराठी दोहा. तिळामध्ये सामावले तेल, गारगोटीमध्ये आग, तुझा ईश्वर तुझ्यामध्ये आता तरी जाग. मानवी अंतरंग हे असीम शक्ती, ऊर्जा आणि दैवी अंश, ईश्वराचा वास यांनी भरलेले असते. पण मानवाला अज्ञानामुळे या सर्वांची जाणीव नसते. कबीर या सर्वांची जाणीव करून देण्यासाठी तिळाचे आणि गारगोटीचे उदाहरण देतात. तिळामध्ये ज्याप्रमाणे तेल सामावले असते त्याप्रमाणेच गारगोटीमध्ये सुद्धा आग सामावलेली असते. आणि हे सांगताना कबीर म्हणतात की मानव, तुझ्यामध्येच ईश्वराचा अंश आहे. तू फक्त जागा हो आणि एकदा त्याचा शोध घेऊन बघ. म्हणून कबीर म्हणतात, जो तिल माही तेल है, चकमक में आग, तेरा साई तुझ में है, जाग सके तो जाग. धन्यवाद.